विद्यार्थ्यांनो, शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही, हे एक वाक्य आपण अनेकदा ऐकलंय. याचा इथे अगदी समर्पक उपयोग करण्याचं कारण असं की आपली परीक्षा संपून रिझल्ट हातात येईपर्यंत साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आपल्या सगळ्यांसमोर होता. या काळात नागरिक सुविधा केंद्र आणि महा ई सेवा केंद्र या केंद्रांमध्ये जर वेगवेगळे दाखले काढण्यासाठीची विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी बघितली तर शून्य आहे आणि अगदी अल्प आहे या ठिकाणी. आणि या सगळ्याबद्दल विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यात असतात, पालक त्यांच्या दैनंदिन रुटीनमध्ये असतात. ग्रामीण भागातल्या पालकांना प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांबद्दल माहिती नसते. विद्यार्थी स्वतःच्या मित्रांबरोबर मामाच्या गावाला जा, परीक्षेतनं निवांत आहे आणि या सगळ्यासाठी आनंद घेत असतात. पण या काळामध्ये जर आपण आपल्या प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जर पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले तर ते लवकर मिळण्याची शक्यता असते, कारण तहसील कार्यालयामध्ये सुद्धा या कागदपत्रांबाबत अत्यंत कमी गर्दी असते आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. याच्यामुळे अडचण काय होते तर आता 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि प्रवेशाचे वेगवेगळे फॉर्म आपण घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळी कागदपत्र सांगितलेली असतात. म्हणजे उदाहरणार्थ जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचा दाखला, डोंगरी विभागाचा दाखला, विशेषतः हे सगळी कागदपत्र जेव्हा सांगितले जातात तेव्हा आपण तिथनं पुढे सुरुवात करतो की अरे मला ही कागदपत्र काढली पाहिजेत. इथे आवर्जून मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थी वर्गातल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगेल की इथे फॉर्म वाचायला लागतो, इथे फॉर्म मधल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, इथे आपल्याला तलाठ्याला भेटावं लागतं, इथे आपल्याला प्रासंगिक ज्यांच्याकडनं कागदपत्र जमा करायची त्यांना भेटावं लागतं. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे नम्रपणे सांगेल की विद्यार्थ्यांनो, हा काळ जो आहे तो आपल्या पुढच्या तयारीचा पण काळ आहे. आता आपण जरा सुट्टीच्या आनंदातनं बाहेर येऊयात आणि जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियरचा दाखला आणि त्यासाठी लागणारं प्रासंगिक TCच्या ऐवजी बोनाफाईड सर्टिफिकेट लागतं, तलाठी उत्पन्नाचा दाखला लागतो आणि हे सगळे फॉर्म आपण महा ई सेवा केंद्र किंवा नागरिक सुविधा केंद्रामधनं घ्यावेत. आणि त्याच्या पाठीमागे या सर्व लागणाऱ्या कागदपत्रांची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट लागतं, त्याच्यामध्ये स्वघोषणापत्र लागतं. या सगळ्याची पूर्तता करून जर आपण सर्व कागदपत्र तयार केली तर याचा फायदा आपल्याला, योग्य उपयोग आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये होतो. तो कसा? विशेषतः एक लक्षात घ्या की जे आरक्षित प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना घटनेनं आरक्षण दिलेलं आहे आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो, या ठिकाणी ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया सुरू असते आणि ज्यावेळेस तुमचा प्रवेशपत्र घेतलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला गुणवत्तेवर निवडलं जातं, त्यावेळेस इथे आवर्जून सांगितलं जातं की तुम्ही जरी आरक्षित प्रवर्गातले असाल तरी हे लक्षात घ्या की तुमच्याकडं आरक्षित प्रवर्गातनं आहात तर त्याचे सर्व योग्य कागदपत्र आवश्यक आहेत आणि जर ती योग्य कागदपत्र नसतील तर तुमचा खुल्या प्रवर्गातून प्रवेश निश्चित केला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आरक्षित प्रवर्गाचा लाभ मिळणार नाही. अशा वेळेस तुम्हाला गुणवत्ता चांगली आहे पण तुमच्याकडं त्या आरक्षित प्रवर्गाचे दाखले नाही आहेत तर त्यावेळेस तुमच्यापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जातं, त्याला संधी दिली जाते आणि त्याचा प्रवेश होतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण या सुट्टीच्या काळामध्ये आपल्या प्रवेशाबाबत कुठेही जागरूक राहिलो नाही याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी सहन करावा लागतो. म्हणून मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल की प्रवेशाच्या पूर्वतयारीमध्ये आपल्याला पासपोर्ट साईजच्या फोटोंपासून, आपली स्वतंत्र फाईल असण्यापासून, आत्ता ऑनलाईन पद्धतीनं लागलेल्या निकालांच्या सर्व प्रत आपल्याकडे असल्यापासून प्रासंगिक सर्व कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावीत आणि ती सगळी पूर्ण करावीत. म्हणजे जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस प्रचंड गर्दी त्या सर्व केंद्रांमध्ये असते त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लांबच्या लांब रांगांमध्ये थांबावं लागणार नाही आणि आपली प्रवेश प्रक्रिया सहज, सुलभ आणि व्यवस्थितरित्या पार पडेल, जेणेकरून याचा आपला सर्वांना उपयोग होईल. सर्वांनी आवर्जून याचा विचार करावा आणि आपल्या प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतः आई वडिलांवर जास्त निर्भर न राहता आपण स्वतः जर केलं तर ते अधिक लवकर होईल. या ठिकाणी बऱ्याचदा वेगवेगळ्या दलालांचा सुळसुळाट आपल्याला आवर्जून सापडतो. तो म्हणजे अगदी 50, 100, 200 रुपयामध्ये निघणारा कुठलाही दाखला या ठिकाणी 2000 रुपये दे, 1500 रुपये दे, 3000 रुपये दे, मी पटकन काढून देतो, अशा पद्धतीचे वेगवेगळी माणसं आपल्याला या ठिकाणी भेटतात. या ठिकाणी आधीच आपली पैशांची अडचण, त्याच्यात अशा पद्धतीने काढून घेण्याचा आपला मनोदय होतो
आणि तोही वेळेत मिळत नाही, नंतर वेगवेगळी कारणं दिली जातात. पण या ठिकाणी कुठेही दलाल अपेक्षित नसतात. आपण स्वतःहून सर्व प्रक्रिया पार केली तर अतिशय कमी खर्चामध्ये पूर्ण होते आणि त्याची ऑनलाईन माध्यमं वेगवेगळ्या पद्धतीने हे केली की आपण त्या यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. म्हणून आपण स्वतः सगळं केलं की एक अनुभव सुद्धा आपल्यासोबत राहतो आणि कमी खर्चामध्ये यशस्वीरित्या आपण आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकतो. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू असा की ग्रामीण भागातनं आणि एकूण आतापर्यंतच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना एक गोष्ट लक्षात आली की पालकांच्या आणि वेगवेगळ्या दशेतल्या विद्यार्थ्यांच्या ह्या अपेक्षा असतात की याबाबत योग्य आणि अचूक माहिती मिळत नाही. बऱ्याचदा जी माहिती मिळते त्याची पार्श्वभूमी वेगवेगळ्या व्हिडिओकारांची वेगवेगळी असू शकते आणि त्यामुळं त्यांचा मांडण्याची पद्धत आणि किंवा त्यांची मांडण्याची जी गरज आहे ती वेगळी असू शकते. या ठिकाणी कुठलाही स्वार्थी हेतू यामागे अजिबात नाहीये. पण वेळेची मर्यादा, नोकरीनिमित्त दूर राहावं लागत असल्यानं आणि प्रत्यक्ष भेटून ह्या सगळ्या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना आणि माझ्या ग्रामीण भागातल्या पालकांना सांगू शकत नाही. कारण वेळेची मर्यादा, सगळ्यांना एकत्र येणं अशक्य आहे आणि वयाची जी एक गॅप या सगळ्यामध्ये असते. तर या सगळ्यांना एक योग्य मार्गदर्शन मिळावं, आपण आपल्या पार्श्वभूमीला अनुसरून कशा पद्धतीने पुढे जावं यासाठी हा व्हिडिओ करण्यामागचा एक हेतू होता. जर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना आवडला, तुम्हाला यामध्ये काही उणिवा वाटल्या किंवा आवर्जून वाटलं की या गोष्टीबद्दल योग्य माहिती मिळावी, तर आपण आवर्जून याबद्दल याच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा. याबद्दल तुम्हाला वाटलं की हा अन्य कोणालाही समजला पाहिजे त्यासाठी तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जे योग्य वाटेल ते करा. हा सगळा आपल्या सगळ्यांची एकूण पार्श्वभूमी गृहीत धरून ग्रामीण भागातले हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल जो प्रतिसाद द्याल त्या अनुषंगानं पुढच्या बाबत नक्की विचार करू. हा पहिला प्रयत्न आहे. जे मला वाटलं ते प्रत्यक्षात यावं हा एक हेतू आहे आणि त्याचा उपयोग माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना व्हावा, तरुणांना व्हावा यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार आणि धन्यवाद.